नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. साहेब, तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश सपकाळे. तपकाळे साहेब, आज इथे तुम्ही बिल्डिंग तोडायला घेतले, कारण काय? प्रभाग समिती 4 कार्यक्षेत्रातील अजंट कंपाऊंडतील घर नंबर 525 ही अति धोकादायक बिल्डिंग होती आणि या बिल्डिंगला वारंवार धोकादायकची नोटीससुद्धा लावण्यात आली होती. सदर नोटीसच्या अनुषंगाने टॅग कमिटीकडे अहवाल सादर केला होता. टॅग कमिटीने इमारतधारकास 8 दिवसामध्ये स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले होते, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे ऑडिट स्ट्रक्चर यांना महापालिकेला जमा नव्हते केले. त्यानुसार 7 तारखेला यांना 24 तासाची नोटीस लावण्यात आली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने 24 तासाचा कालावधी उलगून गेल्यानंतर जी अति धोकादायक बिल्डिंग आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी न होऊ यासाठी प्रभाग समिती 4 मार्फत ही बिल्डिंग निष्कर्षणाची कारवाई सुरू आहे. किती जुनी बिल्डिंग आहे, काय कल्पना आहे तुम्हाला? 30 वर्ष आधी. कमीत कमी ही बिल्डिंग 30 ते 35 वर्ष झाली असेल. अच्छा, किती वेळा नोटीस दिला असेल तुम्ही या बिल्डिंगला? या बिल्डिंगला आत्तापर्यंत आपण 3 ते 4 वेळा नोटीस दिलेल्या आहेत. तर हे एकदम अंतिम निर्णय आता दिला आहे का? हो, अंतिम निर्णय आता आपण घेतलेला आहे. तर तसंच याच प्रकारे आता आपला प्रभाग समिती किती बिल्डिंग असतील असा धोकादायक तुमच्या माहितीप्रमाणे? माहितीप्रमाणे तरी अजूनपर्यंत आपल्याकडे 74 बिल्डिंग धोकादायक होत्या. त्याच्यामधल्या आपण बहुतेक कारवाई केलेल्या आहेत आणि 48 बिल्डिंग हे धोकादायक म्हणून आपण निष्कासनाची कारवाई आणि त्यांना नोटिसाची कारवाई आपण प्रस्तावित केलेल्या आहेत. तर असं धोकादायक इमारतीचे जे मालक आहेत त्यांना काय सांगू इच्छिता? सर्व मालकांना मी भिवंडी महानगरपालिकेतर्फे एकच सूचना देईल की जर अति धोकादायक ज्या टायमाला भिवंडी महानगरपालिका डिक्लेअर करते त्यानुसार त्या बिल्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा रहिवास किंवा कोणीही त्या घर मालकांना भाड्याने देऊ नये, जेणेकरून उद्या बिल्डिंग जर निष्कास ॲटोमॅटिक पडली तर त्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता असते. तर कृपया सर्वांना मी विनंती करेल का अति धोकादायक बिल्डिंगमध्ये कोणीही रहिवास वापर करू नये. धन्यवाद. तुम्ही आमच्या जनहित समाचारशी बोलल्याबद्दल धन्यवाद. आजचा समाचार समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.